हॅलो, मी प्रवीणी. स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आम्ही अशाच एका भटकंतीच्या प्रवासाला जात आहोत. तर आम्ही आलो आहोत राधानगरी अभयारण्य. हे आहे राधानगरी अभयारण्याचे प्रवेशद्वार. इथून जो डावीकडे रस्ता जातो तो काळंबावाडी धरणाकडे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द अशी झाडे दिसत आहे. जातानाच वाटेत आम्हाला हा हिरव्या रंगाचा साप दिसला. या सापाला महाराष्ट्रात गोखाड्या, हिरवाणा किंवा गवत्या साप या नावाने ओळखले जाते. हा साप बिनविषारी सापांमध्ये गणला जातो. थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला एक देवीचे छोटेसे मंदिर दिसले. डोंगराई किंवा अंबाबाई या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर पुरातन काळातील आहे. हे मंदिर अभयारण्याच्या हद्दीत असल्यामुळे मंदिराच्या चोहोबाजूला गर्द अशी झाडी दिसत आहे. मंदिर बंद असल्याने आत जाता आले नाही, परंतु मंदिराच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता काळ्या पाषाणात देवीची मूर्ती दिसली. देवीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. एका पुलावरून सुंदर असे दृश्य पाहायला मिळाले. अतिशय स्वच्छ पाणी आणि समोर असा धबधबा. या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा रंग अगदी दुधासारखा दिसतो. अर्थातच दूधगंगा नदीवर असणारे हे काळंबावाडी धरण. या धरणाची सुरुवात इथूनच तर होते. या धबधब्याचे पाणी कालव्यासाठी सोडले जाते. हे आहे काळंबावाडी धरणाचा मुख्य दरवाजा. या धरणाला दूधगंगा असेही म्हणतात. या धरणाला 5 दरवाजे आहेत. तर हा आहे काळंबावाडी धरणाचा जलाशय. हा जलाशय राजर्षी शाहू सागर या नावाने ओळखला जातो. हे दृश्य पाहून समुद्रकिनाऱ्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. येथील रेती ही समुद्रकाठी असणाऱ्या रेतीप्रमाणेच आहे. अतिशय स्वच्छ पाणी असणाऱ्या या जलाशयाजवळील वातावरण खूपच सुंदर, रमणीय, आल्हाददायक आहे. या पाण्यामध्ये असणारे छोटे छोटे मासे आपल्या पायाला नॅचरल स्पा केल्याचा अनुभव देऊन जातात. त्यानंतर एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही मालवणी जेवणाचा आस्वाद घेऊन परतीच्या वाटेला लागलो.
तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.